तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबादप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत, अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी व अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। पद्मावती देवी ब्रह्मोत्सव उट्टंटी पट्टुचीरा म्हणून गेले अनेक वर्ष सोलापुरातल्या पद्मशाली समाजातर्फे सिल्क साडी आणि माहेरचं लेणं म्हणून आम्ही जे काय द्यायचं ते तिथं त्या पद्मावती आमची मुलगी ही पद्मशाली समाजाची मुलगी आहे म्हणून आम्ही कार्तिक ब्रह्मोत्सवमध्ये देवीच्या चरणी आम्ही साडी चोळी आम्ही अर्पण करतो आणि सगळ्या भक्तांना आशीर्वाद देण्याचं काम ते देवस्थानतर्फे करतात। या महोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी उद्याच्या 20 ऑगस्टपर्यंत सगळ्यांनी नावं नोंदवायची आणि ती सगळं त्यांचे आधार कार्डवर दिलं की आम्हाला येण्या जाण्याचं तिकीट, तिथं बुकिंग आणि देवस्थानाची सगळी व्यवस्था आम्हाला करण्यास सोय होईल। तर याच्यामध्ये जास्तीत जास्त सोलापूरकर पद्मशाली बांधवांनी सहभागी घ्यावा आणि हा महोत्सव यशस्वी करावा असे या ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने मी ते सगळ्यांना विनंती करतो आपल्याद्वारे। संपर्क कोणाला करायचे? इथं त्याच्यात नंबर आहेत, नंबर दिलेले आहेत इथं। याच्यामध्ये स्वाती चिटकेन आणि नागेश सरगम आणि बरेच याच्यात नावं दिलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडे आधार कार्ड आणि ती जी देणगी स्वरूपातली जी रक्कम आहे ती त्यांच्याकडे द्या आणि ते बुकिंग करतात। ओके। पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात आहे। यंदाच्या उत्सवात माहेरची साडी अर्पण करण्यासाठी सोलापुरातील पद्मशाली बांधवांसाठी प्रति जोडपी 15,501 रुपयांची देणगी शुल्क असून यामध्ये देवीचे महावस्त्र, प्रवास व निवास, भोजन, बालाजी दर्शन आदी व्यवस्था केली जाणार आहे। या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाज बांधवांनी अंबादास बिंगी, मोबाईल नंबर 9922 74 14 36, नागेश सरगम 9096 56 21 23 व स्वाती चिटकेन 7796 55 61 43 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव व्यंकटेश पडाल, खजिनदार नागेश सरगम, सल्लागार रामचंद्र जन्नू, पांडुरंग दिड्डी, दामोदर पासकंटी, व्यंकटेश रच्चा, स्वाती चिटकेन, माधवी आंदे आदी उपस्थित होते।